हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. तुम्ही आता मागे बॅकग्राऊंडवर स्लाइड बघतच असणार आहे. आधी आपण एक लेक्चर घेतलेलं आहे पॉलिटी आणि गव्हर्नन्सचं, की जे PYQ असतील, म्हणजे 2012 पासून तर 2026 पर्यंतच्या वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये आलेले PYQ आपण बघतोय विथ एक्सप्लानेशन. आता ही एक्सप्लानेशनची जी सिरीज चालू आहे ती असेल पॉलिटीसाठी. नंतर आपण एक वेगळी सिरीज घेऊन येणार आहे ज्याच्यात मोर दॅन 50 क्वेश्चन्स किंवा 100 क्वेश्चन्स पण असू शकतात डेलीचे, आणि ती असेल मग वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी, आणि त्याच्यासाठी परत एक्सप्लेनेशन वाली वेगळी सिरीज असेल. सो नुसती प्रॅक्टिस ज्यांना करायची ते प्रॅक्टिस करतील, ज्यांना एक्सप्लेनेशन बघायचं ते पण एक्सप्लेनेशन वाले सिरीज पण बघतील. ठीक आहे, बोथ साइड्स तुम्हाला बेनिफिटच आहे. सो आधीचं एक लेक्चर झालंय पॉलिटीचं, आता हे दुसरं लेक्चर असणार आहे PYQचं. ठीक आहे, तर बघा पहिला डायरेक्ट आपण सुरुवात करूया. डायरेक्टली वी विल स्टार्ट विथ द टॉपिक. ठीक आहे, आपण डायरेक्टली सुरूच करूया, डायरेक्ट जास्त वेळ न घेता तुमचा. चलो, खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा, किंवा एक कथन आहे किंवा कथने, म्हणजे खालीलपैकी जे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. बघा आता इनकरेक्ट विचारले, करेक्ट नाही. बघा, HVR अय्यंगार हे संविधान सभेचे म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी होते त्याचे मुख्य आराखेक होते, म्हणजे आराखडा ज्यांनी बनवला त्याला म्हणतात ते होते असं त्यांना म्हणायचंय. दुसरं स्टेटमेंट बघा, SN मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. सचिव म्हणजे काय? सेक्रेटरी. सचिव म्हणजे काय? सेक्रेटरी. आणि तिसरं बघा, प्रेम नारायण, बघा प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. सुलेखनकार म्हणजे काय, की ऑलरेडी आराखडा लिहून तयार होता, त्यांनी चांगल्या शब्दात त्यांच्या व्यवस्थित कॅलिग्राफिक स्टाईल मध्ये त्यांनी तो स्वतःच्या हाताने लिहिलाय. डन. आता ही स्टेटमेंट आहेत, याच्यातून योग्य आणि अयोग्य कोणतं आहे ते ओळखायचं तुम्हाला. आता जर तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे, काही काही छोटे छोटे ट्रिक्स पण आहेत. HVR अय्यंगार यांच्याबद्दल सांगितलं जातं की ते काय होते? सेक्रेटरी होते. बरोबर आहे. आणि SN मुखर्जी हे काय होते? जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण मसुदा लिहिला, ठीक आहे, तर तो मसुदा व्यवस्थित आराखडीत करून, म्हणजे आराखडा तयार करून लिहिण्याचं काम कोणी केलं होतं? तर SN मुखर्जींनी केलं होतं. सो बघा, हे मुख्य आराखेक जे होते ते होते SN मुखर्जी, आणि हे सचिव कोण होते? अय्यंगार. म्हणजे काय केले? त्यांचे नाव तर बरोबर दिलेत, पण त्यांच्या कामांची अदलाबदल केली. कामांची अदलाबदल केली. कोण होते? HVR अय्यंगार हे काय होते? सचिव होते. आणि SN मुखर्जी हे काय होते? संविधान सभेचे मुख्य आराखक. म्हणजे पहिले दोन स्टेटमेंट काय आहेत? चुकीचे आहेत. पहिले दोन स्टेटमेंट काय आहेत? चुकीचे आहेत. म्हणजेच अ आणि ब काय त्याचं आन्सर आहे, कारण त्यांनी अयोग्य विचारलं होतं. आणि बरोबर स्टेटमेंट कोणतं आहे? प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी त्यांच्या स्वतःच्या अक्षरांनी चांगल्या प्रकारे काय केलेलं होतं? ते लिहिलेलं होतं संविधान. आता याच्यात एलिमिनेशन पण लागते बघा. तुम्हाला जर एकच कोणतं तरी स्टेटमेंट याच्यातून जर मी तुम्हाला जसं बोललो की HVR अय्यंगार यांना सेक्रेटरी म्हटलं जातं, ठीक आहे, जर कुठे संविधान सभेचे सेक्रेटरी वर्ड आला तर ते असतात अय्यंगार. आता तुम्हाला ते जरी माहिती होतं तर यांनी दिलं होतं मुख्य आराखक. हे जरी स्टेटमेंट तुम्ही जरी स्टेटमेंट चूक केलं असतं ना, कुठे चुकीचं, कुठे चुकीचं? इथे. म्हणजे हे ऑप्शन ऑटोमॅटिक येणार नाही. आलं लक्षात? म्हणजे हे पण चुकीचं आहे, हे पण जिथे जिथे आहे म्हणजे ते उत्तरात येईल, कारण की इथे काय विचारलंय? अयोग्य विचारलंय. आलं लक्षात? सो ह्या पद्धतीने पण तुम्ही करू शकतात. आणि मग जर तुम्हाला जर दुसरं माहितीच आहे ब, तर मग इथं ब येईल, इथं येणार नाही, हे पण कट होऊन जाईल. आणि तिसरं बरोबर येतात, तुमचा आन्सर ऑटोमॅटिक येऊन जाईल. आलं लक्षात? ह्या मेथडने पण जाऊ शकता तुम्ही, म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कोणती पद्धत तुम्हाला योग्य वाटते. आलं लक्षात? तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता? ते सॉल्व्ह करू शकता. डन. चलो, आलं लक्षात? आता याच्याबद्दल एक्सप्लेनेशन बघूया आपण थोडक्यात. सी, बघा आता चीफ ड्राफ्ट्समॅन म्हणजे काय तेवढं लक्षात घ्या. चीफ ड्राफ्ट्समॅन म्हणजे काय बघा. आता चीफ ड्राफ्ट्समॅन म्हणजे काय बघा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मसुदा समितीने, ड्राफ्टिंग कमिटीने काय केलेले? घेतलेले निर्णय अंतिम कायदेशीर स्वरूपात लिहिण्याचे अत्यंत तांत्रिक काम SN मुखर्जी यांनी केले. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. SN मुखर्जी कोण होते? मग त्यांनी ते कायदेशीर स्वरूपात लिहिण्याचं त्यांनी काम केलं. ठीक आहे, त्यामुळे त्यांना अनेकदा लीगल आर्किटेक्ट असेही म्हणतात. SN मुखर्जी यांना
लिगल आर्किटेक्ट असेही म्हणतात. आता ह्या ज्या काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत त्या कुठेतरी लिहून घ्या. जर तुमच्या बुकमध्ये नसतील तर तिथे एका साईडला लिहून घ्या. एक्स्ट्रा गोष्टी आहेत, रेफरन्स बुक मधल्या गोष्टी आहेत. सो बेटर होईल की तुमचं एक होलिस्टिक प्रिपरेशन होईल. तुमचं जे बुक तुम्ही रेग्युलर रेफरन्स बुक वाचतात त्याच्या साईडला जेव्हा तुम्ही जेव्हा बघत असत ना, मग स्क्रीनशॉट काढून ठेवायचा पटकन. ठीक आहे, नंतर तुम्हाला रिव्हिजनला सोपं जाईल. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. गेटिंग? एस एन मुखर्जी यांना बऱ्याचदा काय म्हटलं जातं, लीगल आर्किटेक्ट म्हटलं जातं. बघा आता प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संपूर्ण भारतीय संविधान इंग्रजी भाषेत आपल्या हस्ताक्षरात म्हणजे स्वतःच्या कॅलिग्राफीमध्ये लिहिलं. कोणी? प्रेम बिहारी नारायण रायजादा. बघा त्यांनी या कार्यासाठी कोणतेही मानधन रेम्युनरेशन स्वीकारले नाही, मानधनच घेतलं नाही. ते म्हणतात की देशाचं कार्य आहे ना, तर मी माझ्या सुखासाठी करेल. फक्त त्यांनी पुढे 2 अटी टाकल्या होत्या. बघा त्यांचे काय एकच अट होती की प्रत्येक पानावर त्यांचे नाव लिहिण्याची परवानगी द्यावी. आता हे जे आहेत ना, हे 2 शेवटच्या पानावर आजोबांचे नाव लिहिण्याची हे तुम्हाला बऱ्याचशा पुस्तकांमध्ये नाहीये. नॉट गिवन इन बुक्स. बऱ्यापैकी स्टँडर्ड बुक्स मध्ये ते नाही. रेफरन्स बुक जे आहेत त्यांच्यात ते दिलेले आहे. तेवढं फक्त काय करा, लिहून ठेवा. प्रत्येक पानावर त्यांचे नाव लिहिण्याची उद्या जर त्यांनी क्वेश्चन विचारला की प्रेम नारायण रायजादा यांनी संविधान त्यांच्या भाषेत लिहिलं, त्यांच्या शब्दात लिहिलं, त्यांची एक अट होती की प्रत्येक पानावर त्यांच्या त्यांचं नाव असावं, आजोबांचं नाव. ठीक आहे, प्रत्येक पानावर त्यांचे नाव आणि शेवटच्या पानावर आजोबांचे नाव लिहिण्याची परवानगी असावी. तर या दोन्ही अटी मान्य करण्यात आल्या. काय? संविधान सभेने अट काय केली? मान्य केली. आलं लक्षात? प्रत्येक पानावर त्यांचे नाव आणि शेवटच्या पानावर आजोबांचे नाव लिहिण्याची परवानगी त्यांनी फक्त मागितली होती. डन. आता नेक्स्ट बघा, आता संविधान तयार करताना प्रमुख व्यक्ती दिलेल्या आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका दिलेल्या आहेत. ते फक्त आपल्याला काय करायचंय, एकदा बघायचंय. बघा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष. ठीक आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत ते. बी एन राव कॉन्स्टिट्यूशनल ऍडवायझर म्हणजे काय? संविधान सभेचे सल्लागार कोण होते? बी एन राव. चारीच्या चारी नाव पाठ असू द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते ते. एस एन मुखर्जी चीफ ड्राफ्ट्समॅन त्यांना म्हटलं जातं. आणि एच व्ही आर अय्यंगार हे काय होते? सचिव होते, सेक्रेटरी होते. लक्षात ठेवा, एच व्ही आर अय्यंगार कोण होते? सेक्रेटरी होते. एस एन मुखर्जी चीफ ड्राफ्ट्समॅन, बी एन राव कॉन्स्टिट्यूशनल ऍडवायझर. आलं लक्षात? सो ह्या गोष्टी फक्त काय करा, लक्षात ठेवा. पहिल्या क्वेश्चन मधून कितीतरी फॅक्ट्स तुमच्या काय होत आहे, कव्हर होत आहे. जेवढ्या फॅक्ट्स तुम्हाला बघायला भेटतात तेवढं फक्त एकदा काय करत जा, रिवाइज करून घेत जा. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? अगेन सत्य नाही म्हणजेच काय? असत्य. सत्य नाही म्हणजेच काय? असत्य. इनकरेक्ट स्टेटमेंट त्यांनी तुम्हाला अगेन विचारले, चुकीचं वाक्य विचारले. बघा आता, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे, काय विचारले? असत्य स्टेटमेंट विचारले. लक्षात ठेवा. 42व्या घटना दुरुस्तीने, आता तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टिट्यूशन 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1976 मध्ये झाली. ह्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडला म्हणजेच काय? सेक्युलर शब्द जोडला असं त्यांना म्हणायचंय. आणि 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. हे तुम्हाला माहिती आहे, ही स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे, आता 42वी घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडला नाही जोडला, कन्फ्युजन झालं की 42 ने जोडला की 44 ने जोडला. ठीक आहे, बट तुम्हाला एवढं तर माहिती की 76 ला झाली. डन. आता एक स्टेटमेंट बरोबर, तुम्हाला सत्य नाही विचारले. आणि पुढचा शब्द बघा, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हिएत रशियाच्या घटनेतून घेण्यात आलेल्या आहे. कुठून घेण्यात आलेल्या आहे? सोव्हिएत रशियाची जी घटना आहे, ठीक आहे, तिथून घेण्यात आलेल्या आहे. ओके, सोव्हिएत रशियाच्या घटनेतून त्या घेण्यात आलेल्या आहे. आता मला सांगा, आता हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, हे पण तुम्हाला माहिती आहे, करेक्ट आहे. कारण की डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी डीपीएसपी जे आहेत त्याच्यात ह्या कल्पना आपल्याला माहिती आहेत. आपण फ्रान्स कडून काही कन्सेप्ट घेतल्या आहेत आणि काही रशियाकडून घेतल्यात. तर ह्या सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय या कुठून घेतलंय? रशियाकडून घेतल्यात. समजा हे पण तुम्हाला माहित नाही. आता याच्यापैकी तुम्हाला सत्य नाही कोणतं विचारलेलं आहे? कोणतं स्टेटमेंट आहे? मग 42व्या घटना दुरुस्तीने शब्द जोडला, तुम्हाला माहिती आहे.
ठीक आहे. आता जर व्यवस्थित अभ्यास असेल, दोन तुम्हाला माहिती आहेत, दोघांपैकी 50-50 आहे. अगेन कन्फ्युजन. आता बघा, भारतीय राज्यघटनेने अंमलबजावणीची तारीख, आता तुम्हाला जर माहिती असेल 26 जानेवारी 1950 काय अंमलबजावणीची तारीख आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रजासत्ताक, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक दिन, ती काय अंमलबजावणीची तारीख आहे. आणि ह्या दिवशी काय झालं, संविधान काय झालं, ऍक्सेप्ट झालं, म्हणजे स्वीकारले. आपण काय केलं, संविधान ते स्वीकारले. आलं लक्षात. संविधान ज्या दिवशी अडॉप्ट केलंय, डेट ऑफ अडॉप्शन 26 नोव्हेंबर 1950 आणि डेट ऑफ एक्झिक्युशन किंवा इम्प्लिमेंटेशन 26 जानेवारी. म्हणून स्टेटमेंट एक काय ना इनकरेक्ट आहे. बाकीचे स्टेटमेंट हे तीनच्या तीन स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहेत. आलं लक्षात. हे जर तुम्हाला 42वी घटना दुरुस्ती माहिती तर हे तुम्हाला माहितीच असते. काय सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी हे शब्द टाकण्यात आले होते. काय काय शब्द टाकण्यात आले होते, सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी. बघा आता एक्सप्लेनेशन मध्ये बघूया. सी बघा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी अडॉप्ट केली, राज्यघटना स्वीकारली. आणि इनॅक्टेड म्हणजे काय, इम्प्लिमेंट कधी केली, स्वतःप्रत अर्पण करून गिव्हन टू अवरसेल्स. कोणत्या तारखेला, 26 नोव्हेंबर 1949. आता परंतु संपूर्ण राज्यघटना एनफोर्स कधी झाली, 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 ला ती एनफोर्स झाली. आता पुढे बघा, 26 नोव्हेंबर हा दिवस 2015 पासून संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे संविधान दिन म्हणून साजरा केला जातो, कारण की त्या दिवशी आपण संविधान स्वीकारलं होतं. 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. 1976 ला ते झालं. 3 शब्द ऍड करण्यात आले, मी जसं सांगितलं तुम्हाला, सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी. SSI असं लक्षात ठेवा. ठीक आहे. कोणते शब्द ऍड केले, SSI 42 1976 असं जर लक्षात ठेवलं तुम्ही, काय SSI 4276 असं जरी ठेवलं, ठीक आहे, SSI 4276 डन. सो हा जरी नंबर लक्षात ठेवला तर तुम्हाला लक्षात राहून जाईल. काहीतरी आता ट्रिक्स, तुम्ही एवढ्या तुमच्याकडे ट्रिक्स आहेत ते मी पण तुम्हाला सांगणं चुकीचं आहे, कारण की माझ्यापेक्षा जास्त ट्रिक्स तुमच्याकडे असतील, पण स्टील काही गोष्टी आहेत. आता हे फ्रिक्वेंटली विचारले गेलेले म्हणून तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. डन. आता हे शेवटचं बघितलं होतं आपण, काय की 3 स्टेटमेंट जे होते, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय संकल्पना कोणी दिली, रशियाने दिली. पण अजून 3 संकल्पना आपण फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेले आहेत, जस्टिस, लिबर्टी आणि इक्वॅलिटी. ठीक आहे. काय 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 होतं ते, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, स्वातंत्र्य चळवळ आणि आधुनिक लोकशाही विचारसरणीतून फ्रेंच क्रांतीने आपल्याला काय दिलं, जस्टिस, लिबर्टी आणि इक्वॅलिटी. रशियन राज्यक्रांतीने काय दिलेलं आपल्याला, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय. डन. ह्या गोष्टी फक्त काय करा, लक्षात ठेवा. डन. चलो नेक्स्ट बघा. आता एक्सप्लेनेशन मध्ये काही महत्वाच्या तारखा तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या आपण बघितल्या आता. ठीक आहे. मागे आता संविधान कधी स्वीकारलं गेलं, संविधान अडॉप्ट कधी गेलं, संविधान इनॅक्ट कधी गेलं, त्याच्याबरोबर बघा 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक झाली. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कधी कधी काय करतात, 9 डिसेंबरच्या जागी 9 नोव्हेंबर देतात. ओके, 9 डिसेंबर 1946 तारीख लक्षात ठेवा. आता ही तारीख बऱ्याच लोकांना माहिती नसते. 29 ऑगस्ट मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी जी आहे, ज्याचं काम काय होतं, संविधान बनवायचं होतं, ड्राफ्टिंग कमिटी, त्याची पहिली बैठक 29 ऑगस्ट 1947 ला झाली. डन. मसुदा समितीची स्थापना झाली त्या दिवशी. 26 नोव्हेंबर 1949 आता ही जी तारीख आहे, काय झालं, संविधान स्वीकारलं म्हणजे काय, अडॉप्ट केलं, अडॉप्ट स्वीकारलं. 24 जानेवारी अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो. त्याच्या आधी काय झालं बघा, स्वाक्षऱ्या झाल्या, राष्ट्रगीत व राष्ट्रगानचा स्वीकार केला. आता याच्यात नुसतं राष्ट्रगीत नाही, याच्यात 3 आहेत, RRR. ठीक आहे. काय, राष्ट्रगीत, ठीक आहे, राष्ट्रगान आणि राष्ट्रपती. आपले पहिले जे राष्ट्रपती आहेत त्यांची नेमणूक पण कधी झाली, 24 जानेवारी 1950 ला. म्हणून 3 RRR लक्षात ठेवा. RRR मूवी पण आहे, तुम्हाला माहिती आहे.
ठीक आहे. सो त्या दिवशी दोन गोष्टी, राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रपती यांची काय झाली नेमणूक. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, त्यांची त्या दिवशी अपॉइंटमेंट झाली. ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा. आणि 26 जानेवारीला संविधान काय झालं, लागू झालं. 26 जानेवारीला संविधान काय झालं, लागू झालं. डन. सी, भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या, जी घटना समिती आहे म्हणजे काय, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती आणि तिचे अध्यक्ष, समिती आणि अध्यक्ष यांच्या अयोग्य जोडी लावणं. क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा, क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा म्हणजे तुम्हाला प्रश्नापर्यंत इझिली पोहोचता येईल. ठीक आहे, तुमचं निरीक्षण चांगलं पाहिजे. अयोग्य विचारलंय, योग्य विचारलंय, चूक विचारलंय, बिनचूक विचारलंय, ठीक आहे, अचूक विचारलंय. सो ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. आता बऱ्याचदा एमपीएससीची एक ट्रिक आहे, जर तुम्ही यूपीएससी वगैरे दिली तर तुम्हाला डायरेक्टली सरळ विचारतात ते की करेक्ट स्टेटमेंट फाइंड आउट करा किंवा इनकरेक्ट. इथे तसं नसतं, इथे अयोग्य स्टेटमेंट ओळखायवर जास्त भर असतो, म्हणजे अयोग्य, जेणेकरून तुमची गफलत झाली पाहिजे. आता बघा, अयोग्य विचारलंय ना. आता सुकाणू समिती, सुकाणू समिती तुम्हाला माहिती आहे, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, स्टिअरिंग कमिटी. स्टिअरिंग कमिटी. आता स्टिअरिंग कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद आहेत, हे पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. अयोग्य विचारलं ना, काय विचारले, अयोग्य. आता जिथे जिथे अ आहे ते कट करा. का, अ तर येणार नाही कारण ते बरोबर आहे, अ तर येणार नाही, ते तर बरोबर आहे. झालं 50-50. दोन ऑप्शन उरले, ब आणि ड, क आणि ड. आता इथे पण ड आहे, इथे पण ड आहे. ठीक आहे, इथे पण काय ड आहे, इथे पण ड आहे, म्हणजे ड ऑटोमॅटिकली काय चुकीचं आहे. काय, ड ऑटोमॅटिकली काय चुकीचं आहे, कारण की ऑप्शन मध्ये ड येणार आहे, त्यांनी विचारलंय अयोग्य. गेटिंग, म्हणजे ड 100% चुकीचं आहे. आता ब आणि क मधून एक फाइंड आउट करायचं की ते चुकीचं आहे. डन. आता सल्लागार समिती काय दिले, वल्लभभाई पटेल, म्हणजे ऍडवायझरी कमिटी वल्लभभाई पटेल दिले. आणि केंद्रीय अधिकार समिती, आता केंद्रीय अधिकार समिती आता तुम्हाला याच्या नावावरून कळलं असेल की जे बी कृपलानी. ठीक आहे, दुसऱ्या समितीचं सल्लागार माहिती नसले तरी चालेल. केंद्रीय अधिकार, आता कॉमन सेन्स बघा, केंद्रीय अधिकार, देश स्वतंत्र होतोय, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिलेटेड पूर्ण अधिकार एकच व्यक्ती घेऊ शकतो. ठीक आहे, की जो ते हायेस्ट लेवलला असेल. आलं लक्षात. मग केंद्रात कोणकोणते अधिकार दिले गेले पाहिजेत याचं ठरवण्याचं काम कोण करणार, मोस्टली पंतप्रधान. मग पंतप्रधान कोण होते, जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, नेहरू. म्हणजे कधीतरी काय होतं माहितीये का, कधीतरी आपल्याला पाठांतर करण्यापेक्षा आहे ना, की शब्दातून पण कळतं. केंद्रीय अधिकार, केंद्रात अधिकार आहेत. नेहरू जर प्राईम मिनिस्टर असेल तर त्यांना कोणीतरी सल्ला देणार ना, सल्ला देणारा माणूस दुसरा असू शकतो, म्हणजे उपपंतप्रधान असतील किंवा एखादा मंत्री असेल तो सल्लागार असू शकतो. पण केंद्रीय अधिकारच आहेत, ते पूर्ण अधिकार आहे, तो एक हायेस्ट लेवलचा माणूस असला पाहिजे ना. मग जेबी कृपलानी तर तिथे नसतील, मग जेबी कृपलानी जर नसतील तर दिस इज ऑल्सो द इनकरेक्ट. म्हणजे ऑटोमॅटिक ब स्टेटमेंट काय बरोबर आहे. सल्लागार समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते, सुकाणू समितीचे राजेंद्र प्रसाद होते. क आणि ड काय अयोग्य जोड्या लागतंय. ठीक आहे, सो उत्तर पण दिलंय क आणि ड. डन. आता बघा, तुम्हाला याच्यात थोडं इन्फॉर्मेशन पण दिली. संविधान सभेतील महत्वाच्या समित्या, सुकाणू म्हणजे काय, स्टेअरिंग कमिटी राजेंद्र प्रसाद आहेत, सल्लागार वल्लभभाई पटेल, केंद्रीय अधिकार समिती जवाहरलाल नेहरू, आणि केंद्रीय संविधान समिती पण जवाहरलाल नेहरू. आलं लक्षात. केंद्रीय अधिकार समिती कोण आहेत, जवाहरलाल नेहरू आहेत, आणि केंद्रीय संविधान दोन्ही लक्षात ठेवा, जवाहरलाल नेहरू यांच्या समिती. डन. सो या समितींचे हेड कोण होते, जवाहरलाल नेहरू होते. डन. नेक्स्ट बघा आता, प्रांतीय संविधान समिती, सरदार वल्लभभाई पटेल. याच्या पण नावातून तुम्हाला कळून जाईल की प्रांत जे होते त्यांना वेगवेगळं फुटून निघायचं होतं. प्रिन्सली स्टेट्स असतील किंवा वेगवेगळे प्रोव्हिन्सेस असतील तर त्यांना एकत्र आणण्याचं काम कोणी केलं, सरदार वल्लभभाई पटेल. म्हणून तुम्हाला ते प्रांतीय संविधान समिती पण तुम्हाला लक्षात येऊन जाईल. केंद्रीय संविधान समिती जवाहरलाल नेहरू, प्रांतीय संविधान समिती वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क उपसमिती आहे, मूलभूत हक्क उपसमिती, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, जे बी कृपलानी.
असं लक्षात ठेवा. जे बी कृपला मूलभूत हक्कांवर कृपा कोणी केली? तर जे बी कृपलानी यांनी. आलं लक्षात? मूलभूत हक्कांची उपसमिती. आता मूलभूत हक्कांची ही उपसमिती जे बी कृपलानी आहेत, पण मूलभूत हक्क समिती जर असेल ना, मूलभूत हक्क डायरेक्ट समिती, नुसती समिती असेल तर त्यांचे पण कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क समिती असेल तर. आता अल्पसंख्याक उपसमिती, अगेन उपसमिती एच.सी. मुखर्जी आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आलं लक्षात? मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती विचारलं तर वल्लभभाई पटेल आहेत. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक अधिकार समिती विचारलं तर सरदार वल्लभभाई पटेल आहेत. आणि मूलभूत हक्क उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमितीचे याचे अध्यक्ष वेगळे आहेत. मग उपसमितीचे अध्यक्ष अल्पसंख्याक एच.सी. मुखर्जी आहेत आणि मूलभूत हक्क उपसमितीचे जे.बी. कृपलानी. आलं लक्षात? पण डायरेक्ट समिती विचारलं तर त्याचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल आहेत. लक्षात घ्या. आता ऍडवायझरी कमिटी कोण आहेत? ऍडवायझरी कमिटी आणि फंडामेंटल राईट्स सब कमिटीमध्ये काय फरक आहे बघा. आता फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क उपसमिती तेच कोण आहेत? जे.बी. कृपलानी आहेत. ऍडवायझरी कमिटी एक आहे, मुख्य कमिटी होती. ऍडवायझरी कमिटी काय होती? मुख्य समिती होती. त्याचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, सरदार वल्लभभाई पटेल. तिच्या अंतर्गत फंडामेंटल राईट्स कमिटी कार्यरत होती, म्हणून दोन्ही समित्यांचे अध्यक्ष वेगळे होते. ऍडवायझरी कमिटी कोण होते? अध्यक्ष सरदार पटेल आणि फंडामेंटल राईट्स सब कमिटी जे.बी. कृपलानी. गेटिंग? सो ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या फक्त काय करा, लिहून ठेवा एका सिक्वेन्स मध्ये. आता हे जे चॅप्टर आहे, ठीक आहे, संविधान निर्मिती, याच्यावर जवळपास 150च्या आसपास PYQ आलेले आहेत आणि त्याच्यातून आपण पूर्ण चॅप्टर काय करू? रिवाइज करू. डन? सी नेक्स्ट, बी पट्टाभी सीतारामय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते. खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष बी पट्टाभी सीतारामय्या होते? आता बघा, समभाग समिती, त्याला शेअर्स समिती पण म्हणतात. ठीक आहे. मुख्य आयुक्तांच्या प्रांतांबाबत समिती, मुख्य आयुक्तांच्या प्रांतांबाबत समिती. आता जर प्रांतांचा विषय आला, ठीक आहे, मुख्य आयुक्ताचे असू देत किंवा प्रांतांच्या समिती असू देत, ठीक आहे, तर त्याचे अध्यक्ष एकतर वल्लभभाई पटेल असतील किंवा कोणीतरी वकील असतील. जर तुम्हाला लॉजिकने जायचंय देन हा ऑप्शन सपोज तुम्ही कट केला, कारण की त्याचे पी पट्टाभी सीतारामय्या त्याचे नव्हते. ब जर ऑप्शन कट केला, हे कट होतं, ब इथे काय होतं? कट होतं. आता लक्षात घ्या, फक्त क आणि ड आणि अ आणि ड, म्हणजे ड इथे पण आहे, ड इथे पण आहे, ड ऑटोमॅटिक काय करेक्ट आहे. ड ऑटोमॅटिक काय करेक्ट आहे. दोन ऑप्शन एलिमिनेट झाले. आता तुम्हाला बघायचंय नागरिकत्व संबंधी तदर्थ समिती, ठीक आहे, आणि सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ. आता सर्वोच्च न्यायालयाचं तर आलंच आहे, बरोबर आहे. मग आता तुम्हाला विषय बघा की पट्टाभी सीतारामय्या खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? मग जर नाहीये, ठीक आहे, जर ठीक आहे, समभाग समितीचे ते नाही आहेत, सॉरी, ठीक आहे, समभाग समितीचे ते अध्यक्ष काय आहेत? नाही आहेत, असं होतं ते. ओके, आता हे थांबा थोडं. ठीक आहे, समभाग समितीचे ते काय आहेत? अध्यक्ष नाही आहेत. देन समभाग समिती अ कॅन्सल होईल, अ इथे कॅन्सल होणार. ठीक आहे, आता दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, ओके, दिस इज द इनकरेक्ट स्टेटमेंट. अ जर कट झाला, अ आणि अ, जिथे जिथे अ आहे तिथे तिथे अ काय होणार? कट होणार. आयुक्तांच्या प्रांतांबाबत समिती आणि नागरिकांसंबंधी तदर्थ समिती. सो त्याचा आन्सर काय येणार आहे? ब आणि क. ब आणि क त्याचं काय येणार आहे? आन्सर येणार आहे मुख्य आयुक्तांच्या प्रांतांबाबत समिती आणि नागरिकत्व संबंधी तदर्थ समिती. आलं लक्षात? बी पट्टाभी सीतारामय्या कोणत्या कमिटीचे अध्यक्ष होते? तर 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, ब आणि क. म्हणजे काय? मुख्य आयुक्तांच्या प्रांतांबाबत समिती आणि नागरिकत्वासंबंधी तदर्थ समिती. आलं लक्षात? बघा आता, कमिटी ऑन चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेसचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या होते. आता हे लक्षात घ्या, दिल्ली, अजमेर, मेरवार आणि कुर्ग इत्यादी मुख्य आयुक्तांच्या प्रांतांच्या प्रशासनाबाबत त्यांनी काय केल्या? शिफारसी केल्या. ॲडहॉक कमिटी ऑन सिटिझनशिपचे अध्यक्षही तेच होते. दोन्ही लक्षात ठेवा, ॲडहॉक कमिटी ऑन सिटिझनशिप आणि कमिटी ऑन चीफ कमिशनर्स
प्रोव्हिन्सेस. आणि नुसते प्रांत विचारले, नुसते प्रांत अधिकार, प्रांतांचे अधिकार, तर ते कोण असतील? ते असतील वल्लभभाई पटेल. लक्षात असतील वल्लभभाई पटेल. गेटिंग? चलो नेक्स्ट बघा आता, खालीलपैकी कोणती कार्य 24 जानेवारी 1949 रोजी संविधान सभेने केली? आता मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशन मध्ये, काय सांगितलं होतं? आर आणि आर. काय सांगितलं होतं त्याचं? राष्ट्रगीत, ठीक आहे, राष्ट्रगान आणि राष्ट्रपती. या 3 गोष्टी 24 जानेवारी 1950 ला स्वीकारल्या गेल्या होत्या. ही तुम्हाला ट्रिक माहिती आहे. आता बघा, राष्ट्रध्वजाचा स्वीकार, आता राष्ट्रध्वज आहे, तर राष्ट्रध्वजचा स्वीकार कधी केला होता? 22 जुलै. कधी? 22 जुलै. ठीक आहे, 22 का 24 जुलै? ठीक आहे, हा 22 जुलै आहे, 22 जुलै 1947. डन. मग अ ऑप्शन काय होतो? कट होतो. मग अ कुठे कुठे? अ अ अ कॅन्सल. बरोबर आहे. राष्ट्रध्वजाचा स्वीकार. आता जर तुम्हाला ही ट्रिक माहिती आहे की RRR 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रपती स्वीकारलाय, तर तिथं राष्ट्रध्वज नाहीये, राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्रगान दोन्ही काय आहेत? गीतच आहेत. आणि तिसरा आहे राष्ट्रपती. मग जर तुम्हाला राष्ट्रध्वज नाही जरी माहिती, ते तिघं माहिती आहेत, अ जर कट केला, अ कट डायरेक्टली आन्सर तुमचं काय येणार? ब क ड. आता बघा, राष्ट्रगीताचा स्वीकार, राष्ट्रगानाचा स्वीकार आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची प्रथम राष्ट्रपती म्हणून नियुक्ती. डन. तिन्हीच्या तिन्ही इथे या ट्रिक मध्ये कव्हर होतात. गेटिंग? सो राष्ट्रध्वजाचा स्वीकार कधी केला? 22 जुलै 1947 ला. बघा इथे सगळ्या तारखा वगैरे दिलेल्या. 22 जुलै राष्ट्रध्वज स्वीकारला गेलाय. 24 जानेवारी वंदे मातरम राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला. 24 जानेवारी जनगण मन राष्ट्रगान आहे आणि राजेंद्र प्रसाद यांचे पहिले राष्ट्रपती म्हणून 24 जानेवारी 1950 ला निवड झाली. त्यांनी 26 जानेवारी 50 रोजी पदाची शपथ घेतली. IMP दोन्ही लक्षात ठेवा. जर सरळ सरळ विचारलं की राजेंद्र प्रसाद यांनी पहिले राष्ट्रपती म्हणून 24 जानेवारी 1900 रोजी शपथ घेतली, तर नाही. त्या दिवशी काय झाली? त्यांची निवड झाली. आणि शपथ कधी घेतली त्यांनी? शपथ 26 जानेवारीला घेतली. गेटिंग? दोन्ही तारखा लक्षात ठेवा. एकदम काय होतं, शब्दात चुकवलं जातं, कारण की फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला माहितीच असले पाहिजे. डन. सो ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आता इम्पॉर्टंट तारखा आहेत. 22 जुलै 1947 राष्ट्रध्वज स्वीकारला गेला. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान स्वीकारलं. 24 जानेवारी राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि राष्ट्रपती. 26 जानेवारी 1950 संविधान लागू. इतक्या तारखा होतील, एवढ्या जेवढ्या घेतोय, एवढं जरी लेक्चर नीट बघितलं ना, तुमचं पाठ होणार, सगळ्याचं सगळं पाठ झालं पाहिजे बाय हार्ट. जर तुम्हाला विचारलं 22 जुलै 1947, तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की राष्ट्रध्वज स्वीकारला गेला. 24 जानेवारी 1950 तुम्हाला लगेच RRR लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. 26 नोव्हेंबर 1949 विचारलं, लगेच स्वीकार. 26 जानेवारी 1950 विचारलं, तुम्हाला लगेच कळलं पाहिजे. 29 ऑगस्ट 1946 विचारलं, ड्राफ्ट कमिटीची पहिली बैठक. प्रत्येक तारीख टिप टू द टंग काही विचारू दे मग MPSC. मग जेव्हा म्हणतो ना आपण की पॉलिटिक्स 15 पैकी 15 आले पाहिजे, तर मग ही तुमची मेथड असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर तुमचं लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आता खालीलपैकी योग्य विधान ओळखा. योग्य विधान ओळखायला लावायचे. राज्यसेवा पूर्वचं नोव्हेंबर 2025 कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत. ठीक आहे. आता योग्य बघा, कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत नोव्हेंबर 26 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. आता जर तसं बघितलं तर आता हा जो क्वेश्चन आहे, ठीक आहे, खूप जास्त विवादित होता. वेगवेगळ्या गोष्टी, काही की मध्ये अ आणि ब आन्सर दिले, काहींनी ब आणि क आन्सर दिले. ठीक आहे. बट आपण आयोगाच्या सेकंड की नुसार तो क्वेश्चन आय गेस ड्रॉप करण्यात आला होता. स्टील आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. बघा आता, कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. मग तसं जर बघितलं ना, तसं बघितलं तर असं डिरेक्टली काही रिसोर्सेस मध्ये, काही बुक्स मध्ये असं आहे की कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभा म्हणजे काय? पाकिस्तान आणि भारत. ठीक आहे, इंडिया.
या दोन संविधान सभा न राहता फक्त एकच संविधान सभेला मान्यता दिली होती, म्हणून मुस्लिम लीगने क्रिस प्रस्ताव काय केला होता, नाकारला होता असं म्हटलं जातं. ठीक आहे. परंतु काही रेफरन्स बुक काय म्हणतात की तो पार्शियली काय केला होता, स्वीकारला होता कोणी, मुस्लिम लीगने. आणि नोव्हेंबर मध्ये नव्हती स्थापना झाली कॅबिनेट मिशनची, तर ती जुलै, ठीक आहे, जुलै 1946 मध्ये त्याची स्थापना झाली होती. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी असताना मग आपण काय, जर हे स्टेटमेंट चूक आहे कारण की जुलै मध्ये स्थापना झाली होती, नोव्हेंबर मध्ये नव्हती स्थापना झाली, जर कॅन्सल केला, कॅन्सल केला तर ब आणि क त्याचं काय तर करेक्ट आन्सर येतं. आलं लक्षात. सो स्टील फक्त काय करा, या गोष्टी लक्षात ठेवा. बऱ्याच पुस्तकांमध्ये मुस्लिम लीगने क्रिस प्रस्ताव नाकारला होता असं दिलंय, परंतु तो पार्शियली स्वीकारला होता रेफरन्स बुक नुसार. मग त्याचा आन्सर काय येणार, योग्य विधान ओळखायचं तर ब आणि क काय बरोबर आहे. एलिमिनेट केलं पहिलं स्टेटमेंट तरी तुमचं आन्सर निघतं. बघा, संविधान सभेची निवड जुलै ऑगस्ट 1946 मध्ये झाली. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली. व्हेरी इम्पॉर्टंट, ही तारीख पण फ्रिक्वेंटली आस्क्ड आहे. आणि मग त्याच्यात 2-3 प्रकार आहेत. 9 डिसेंबरला काय झालं, 11 डिसेंबरला काय झालं, 13 डिसेंबरला काय झालं ते पण सांगतो. मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानने संविधान सभेची मागणी केली होती. कॅबिनेट मिशनने एकच संविधान सभा मान्य केली आणि 42व्या क्रिस प्रस्तावाला मुस्लिम लीगने तत्वता स्वीकारलं होतं. ठीक आहे. मग हा जो 1942 चा क्रिस्प अहवाल आहे, ठीक आहे, त्याला काय केलं होतं, तत्वता स्वीकारलं होतं. तर काँग्रेसने त्याला पूर्णपणे नाकारलं होतं. असं म्हटलं जातं की काँग्रेसने नाकारलं म्हणून तत्वता मुस्लिम लीगने स्वीकारलं. आता 9 डिसेंबरला काय झालं, संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 46 ला झाली. 11 डिसेंबरला काय झालं, राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन कुठे मांडला, संविधान सभेत मांडला. तो कोणी मांडला, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आलं लक्षात, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. 11 डिसेंबरला राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष, संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 13 डिसेंबरला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडला. त्यांना उद्दिष्टांचा ठराव म्हणतात. काय, उद्दिष्टांचा ठराव. आलं लक्षात. या 2 तारखा पण लक्षात ठेवा. 9 डिसेंबर, 9, 11, 13 असं लक्षात राहून जाईल सिक्वेन्स मध्ये. चलो बघा नेक्स्ट क्वेश्चन. आधुनिक संविधानवाद, त्यालाच म्हणतात मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम, या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली. मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम, आता तुम्हाला माहिती आहे संविधानवाद कोणत्या देशांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता हे कोणावर दिलं होतं, कोणत्या देशाने दिलं होतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि कोणत्या देशाने संविधानाचा पाया रचला, तर ते हे इंग्लंड. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय, इंग्लंड. डन. आता बघा, मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय, मर्यादित सरकार, लिमिटेड गव्हर्नमेंट, कायद्याचे राज्य आणि नागरिकांचे अधिकार, सत्तेवर नियंत्रण ही संकल्पना आहे. म्हणजे काय असेल, मर्यादित सरकार, सरकारचा कमी हस्तक्षेप असेल लोकांच्या स्वातंत्र्यावर, नागरिकांना भरपूर हक्क असतील, सत्तेवर नियंत्रण ही संकल्पना आणि रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य, ह्या संकल्पनेवर जे असेल त्याला मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणतात. ठीक आहे. ही कल्पना सगळ्यात आधी इंग्लंडनेच दिली, परंतु त्यांनीच ती फॉलो केली नाही. त्यांनीच ती काय केली नाही, फॉलो केली नाही. डन. तर त्यांना असं वाटायचं की कायद्याचं राज्य असलं पाहिजे, सगळे लोक स्वतंत्र असलं पाहिजे. ठीक आहे. तर ते त्यांनी देऊन पण त्यांनी ते स्वीकारलं नाही. त्याचा अर्थ बघा, आता फंडामेंटल राईट्स आपण जेव्हा म्हणतो ना की आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आले, तर फंडामेंटल राईट्स, लोक जन्मताच मुक्त आहेत, स्वतंत्र आहेत, ही संकल्पना त्यांनी पहिलं बघा. याची सुरुवात इंग्लंडमध्ये पुढील घटनांमधून. आता मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझमची सुरुवात कुठून झाली बघा, या घटनांमधून. मॅग्ना कार्टा 1215 मध्ये, म्हणजे लोक स्वतंत्र आहेत, जन्मता स्वतंत्र आहेत, त्याचा कायदा होता मॅग्ना कार्टा. देन पेटिशन ऑफ राईट्स 1628, हॅबिस कॉर्पस 1669, बिल ऑफ राईट्स 1689, ह्या सगळ्या ज्या घटना होत्या यांनी काय दिलं, मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझमला ची सुरुवात केली. मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझमची सुरुवात केली. ठीक आहे. आता हेबिस कॉर्पस सगळ्यात मोठा अधिकार होता. म्हणजे काय की कोणालाही 24 तासापेक्षा जास्त जेलमध्ये ठेवता येणार नाही, आणि जर
अरेस्ट करायचं असेल तर त्याला कळवलं जाईल. परंतु ह्याच अधिकाराचं हनन इंडियामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात केलं गेलं. भारतीयांना वेगवेगळे कायदे आणले, ठीक आहे, त्याच्या थ्रू आपला सगळ्यांचा हा अधिकार हिरवला गेला. परंतु तो 1669 मध्येच इंग्लंडमध्ये अस्तित्वात होता. बघा, मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम इंग्लंडमध्ये उदय झाला. रिटर्न कॉन्स्टिट्युशनल जगातलं पहिलं रिटर्न कॉन्स्टिट्युशनल USA. पॉप्युलर सॉव्हरेनिटी म्हणजे लोकांचे राज्य फ्रान्स. स्वातंत्र्य, समता, बंधुता, ठीक आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता कोणी दिलंय? फ्रान्सने दिलंय. आणि रशियाने काय दिलंय? सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय. ठीक आहे. सो दीज आर द थिंग्स, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा आता नेक्स्ट, खालील पैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर्स तुम्हाला माहिती आहेत, त्यातलं कोण नव्हतं? ठीक आहे. आता BL मित्तर आहेत, एन गोपालस्वामी आहेत, मोहम्मद सादुल्ला आहेत, हे आहेत. सी राजगोपालचारी हे कोण होते? त्यातले सदस्य नव्हते. सी राजगोपालचारी यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, ते कोण आहेत? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. पहिले गव्हर्नर जनरल नाही, पहिले गव्हर्नर जनरल माउंटबेटनच होते, पण भारतीय व्यक्ती होते ते सी राजगोपालचारी. डन. आन्सर काय? सी राजगोपाल. बघा, मूळ सदस्य बघा मसुदा समितीचे डॉक्टर आंबेडकर, ठीक आहे, अध्यक्ष होते. एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, KM मुन्सी, मोहम्मद सादुल्ला, BL मित्तर, DP खेतान. बघा आता नंतर काय काय बदल झाले बघा. BL मित्तर जे आहेत त्यांच्या जागी एन माधवराव आले आणि DP खेतान यांच्या जागी TT कृष्णमाचारी आले. ठीक आहे. तर सी राजगोपालचारी हे काय नव्हते? सदस्य नव्हते. ट्रिक लक्षात ठेवा. काय? AG MMS KM. AG MMS KM म्हणजे काय? आंबेडकर, गोपाल स्वामी, मुन्सी, मोहम्मद सादुल्ला, कृष्णस्वामी अय्यर, BL मित्तर आणि DP खेतान. आलं लक्षात? हे खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? तर सी राजगोपालचारी. आणि हे जे सगळे मेंबर्स होते त्यांची ती नाव आहेत. फक्त काय करा, एकदा गो थ्रू करा, तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. परंतु हे जे आपण 25 क्वेश्चन घेणार आहोत आज, ठीक आहे, 25 क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन, त्याच्यातून तुमच्यात कॉन्फिडन्स जनरेट झाला पाहिजे. काय? कॉन्फिडन्स जनरेट झाला पाहिजे. संविधान बघा, संविधानातील मूलभूत हक्कांच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष कोण? आता हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, हे बऱ्याचदा झालं. ठीक आहे. मी तुम्हाला ट्रिक पण सांगितली होती की उपसमितीचे, फंडामेंटल राईटच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे. तर JB कृपलानी. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की फंडामेंटल राईटच्या उपसमितीवर कोणीतरी कृपा केली, म्हणजे तेच कोण होते? कृपलानी होते. डन. फंडामेंटल राईट सब कमिटी JB कृपलानी, ऍडवायझरी कमिटी सरदार पटेल आणि मायनॉरिटीज सब कमिटी HC मुखर्जी. तिन्हीच्या तिन्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? नाहीच विचारलंय, कोण नव्हतं. ठीक आहे. आता जर तुम्ही कॅबिनेट मिशन तुम्हाला माहिती असेल 1946, ठीक आहे, 1946 ला कॅबिनेट मिशन आलं आणि कॅबिनेट मिशननेच काय केलेल्या होत्या? शिफारसी केलेल्या होत्या की 2 संविधान सभा नको, एकच संविधान सभा असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच गोष्टींवर त्यांचा काय झाला? गोंधळ उडाला. आता एक काम करा, आता क्रिस्प 1942 ला क्रिस्प मिशन आलं होतं. त्यातले क्रिस्प AV अलेक्झांडर होते आणि पॅथिक लॉरेन्स होते. ठीक आहे. आता सर विल्यम वूड हे काय नव्हते? कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. कॅबिनेट मिशनचे ते सदस्य नव्हते. बघा आता कॅबिनेट मिशनचे प्रमुख उद्दिष्ट काय होते? भारतासाठी संविधान तयार करण्याची प्रक्रिया निश्चित करणे. कॅबिनेट मिशन पण लक्षात असू द्या, 1946 ला आलेला. संविधान सभेच्या स्थापनेची रूपरेषा, एकच संविधान सांगितलं होतं त्यांनी. अंतरिम सरकार स्थापन करणे, भारताची एकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न, असं त्यांना म्हणायचं होतं. कॅबिनेट मिशन 1946 मध्ये फक्त 3 सदस्य होते. कोण कोण होते मग बघा? लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, त्यावेळेस सेक्रेटरी ऑफ द स्टेट फॉर इंडिया होते. सर स्टॅफर्ड क्रिस्प आणि अलेक्झांडर. आलं लक्षात? लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिस्प आणि AV अलेक्झांडर हे 3च काय होते तेव्हा? सदस्य होते. 3 सदस्य होते कॅबिनेट मिशन मध्ये. डन. सो ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. बघा, सर विल्यम वूड हे सदस्य नव्हते. कॅबिनेट मिशन काय होतं? LCA होतं, असं लक्षात ठेवा. लॉरेन्स क्रिस्प अलेक्झांडर, लॉरेन्स क्रिस्प अलेक्झांडर. डन. अगेन
अयोग्य जोडी ओळखा. आता हे खूप वेळेस झालेलं आहे, ठीक आहे. आता तुम्हाला लगेच बघितलं आलं पाहिजे. मी जरी एक्सप्लेनेशन दिलंय पण स्टील तुमची थॉट प्रोसेस थोडी फास्ट झाली पाहिजे, विचार करण्याची क्षमता वाढली पाहिजे. जुलै 22, 1947 संविधान सभेद्वारे राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला, बरोबर आहे. जानेवारी 24, 1950 संविधान सभेद्वारे राष्ट्रगीताचा स्वीकार केला, बरोबर आहे. RRR तुम्हाला माहिती आहे. 24 जानेवारी 1950 ला काय रिलीज झाला? RRR, असं लक्षात ठेवा. जानेवारी 25, 1950 शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार केला, तुम्हाला नाही माहिती समजा, यू डोंट नो. आणि 26 जानेवारी 1950 ला राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार केला. आता तुम्हाला माहिती असेल आपलं जे राष्ट्रीय चिन्ह आहे अशोक चक्र, ज्या दिवशी भारत प्रजासत्ताक दिन साजरा केला त्या दिवशी त्याचा स्वीकार झालेला आहे. मग हे जरी माहिती आहेत तिघच्या तिघ, तर ऑटोमॅटिकली यू विल रीच की 25 जानेवारीला दिनदर्शिकेचा स्वीकार झालेला नाही, तर तो त्याच्या आधी किंवा नंतर झालेला असणार. बघा आता उत्तर काय? 3. अयोग्य जोडी काय? 3 आहे. बाकीचे तिघच्या तिघ लक्षात असू द्या. आता तुम्हाला आधी राष्ट्रगीत राष्ट्रध्वज माहिती होते तारीख, आता ही एक तारीख फक्त कशाला, आपण ज्या दिवशी काय केलं, अडॉप्ट केलं कॉन्स्टिट्यूशन, काय अडॉप्ट सॉरी एक्झिक्यूट इनॅक्ट केलं, काय केलं, इनॅक्टमेंटची तारीख आहे ती, इनॅक्ट केलं, त्या इनॅक्टमेंटच्या दिवशीच काय झालं, राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार केला. ठीक आहे. सो या गोष्टी लक्षात ठेवा. बघा आता भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका सेक कॅलेंडर 22 मार्च 1957 पासून लागू झाला, ही तारीख पण लक्षात ठेवा. आता एक पूर्ण जे डेट्स आहे त्यांचं एक पेज जरी बनवलं ना, पूर्ण या जेवढ्या तारखा आहेत एका खाली एक सगळ्या तारखा पाठ करून टाका, तुमचा कोणताच ह्या चॅप्टरवरचा क्वेश्चन चुकणार नाही. राष्ट्रीय दिनदर्शिका 1957 मध्ये संविधान आणि संविधान लागू 1950 मध्ये झाला. डन. सो दिस वॉज इझिएस्ट वन. आता बघा नेक्स्ट, संविधान सभेबाबत खालील विधाने विचारात घ्या. आणि काय आता हे विचारात घ्या म्हटलंय तुम्हाला, खाली बघा वरील पैकी अयोग्य कथन ओळखा. अयोग्य, इनकरेक्ट, चुकीचं कोणतं आहे, बरोबर तर तुम्हाला माहिती असेल पण चुकीचं कोणतं आहे ते ओळखायचंय तुम्हाला. बघा संविधान सभेने मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. संविधान सभेने मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला काय दिली, मान्यता दिली. बघा माहिती नाही ते समजा, 22 जुलै राष्ट्रध्वज बरोबर आहे. आता ब जर बरोबर आहे तर त्यांनी काय विचारलंय, अयोग्य. ऑप्शन डायरेक्ट हा काय होणार आहे, कट होणार आहे. आता ऑप्शन काय उरले, अ, क आणि ड. ठीक आहे. तुम्ही 50-50 पर्यंत तरी पोहोचायचं ट्राय करायचा. संविधान सभेने 24 जानेवारी 1925 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले. तुम्हाला माहिती एवढ्या तारखा झाल्या आता, तर तुम्हाला ते पण राष्ट्रगीत राष्ट्रध्वज क पण बरोबर, इथे क पण जाणार. आता तुमची 50-50 पर्यंत तुम्ही पोहोचलाय. ठीक आहे. आता खालची तारीख ओळखीची लागते का बघा. 24 जानेवारी 1949 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. आता बघा तुम्हाला राष्ट्रगीत राष्ट्रगान आणि राष्ट्रपती 24 जानेवारी 1950 माहितीये का, कारण की लगेच 26 जानेवारी पासून ते लागू करायचं होतं. त्यांनी वर्ष चुकीचं दिलं, 1949. राजेंद्र प्रसाद आपण काय बघितले, 24 जानेवारी 1950 या दिवशी त्यांची काय झाली, निवड झाली आणि 26 जानेवारीला त्यांनी शपथ घेतली. ड काय चुकीचं आहे. मग करेक्ट आन्सर काय ना, ड, कारण ते अयोग्य स्टेटमेंट आहे. म्हणजेच हे जरी माहिती नव्हतं संविधान सभेने मे 1949 ला भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली, हे पण बरोबर होईल. आता ही नवीन फॅक्ट आहे, ती फक्त काय करा लक्षात ठेवा. एवढे जे मागे क्वेश्चन बघितलेत 12-13 त्याच्यातली ही एक नवीन फॅक्ट आहे, ती ऍड करा. क्वेश्चन मधून अभ्यास कसा करायचा, दिस इज द ब्युटी. अगेन दिस इज द ब्युटी. आणि आपण नंतर परत एक वन लाइनरचं मेगा लेक्चर घेऊन येणार आहोत, तेव्हा पण तुमच्या या सगळ्या गोष्टी कव्हर होतील. डन. सी नेक्स्ट, संविधान सभेबाबत अगेन योग्य अयोग्य. संविधान सभेबद्दल तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे, संविधान सभेबद्दल की कोणतं काय, संविधान सभेबद्दल बघा म्हणजे काय, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 46 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. आता त्यांना म्हणायचं की कॅबिनेट मिशन जे 1946 ला आलं होतं, कधी आलं होतं, 1946
1946च्या जुलै ऑगस्ट मध्ये कॅबिनेट मिशन आलं होतं. त्या मिशननुसार नोव्हेंबर 46 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती, असं पहिलं स्टेटमेंट आहे. त्यांनी योग्य स्टेटमेंट विचारलंय. आणि बघा, प्रत्येक ब्रिटिश प्रांतात वाटप केलेला जागा 4 मुख्य समुदाय, मुस्लिम, शीख, दलित आणि सर्वसाधारण, ठीक आहे, या लोकसंख्येच्या प्रमाणात काय करणार होत्या, विभागल्या जाणार होत्या. काय केल्या जाणार होत्या, मुस्लिम, शीख, दलित आणि सर्वसाधारण यांच्यात विभागल्या जाणार होत्या. डन. आता जर तुम्हाला माहिती असेल, जर तुम्हाला कॅबिनेट मिशन मध्ये जर माहिती असेल, तर तुम्हाला माहिती आहे 3च मुख्य गटांमध्ये त्या जागा काय होणार होत्या, विभागल्या जाणार होत्या. म्हणजे तुम्हाला हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. आणि नोव्हेंबर 46 नाही तर ते येणार डिसेंबर 46. 9 डिसेंबर 1946 ला पहिली मीटिंग झाली. 11 डिसेंबरला काय झालं मी तुम्हाला सांगितलंय, ते रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. आणि 13 डिसेंबरला पण काय झालं ते पण रिकॉल करा. आलं लक्षात. 11 डिसेंबर तारीख डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याशी संबंधित आहे आणि 13 डिसेंबर जवाहरलाल नेहरू यांच्या संबंधित आहे. रिकॉल करायचा प्रयत्न केला, कितीतरी तारखा सांगितल्या, ठीक आहे. सो दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, मग चुकीचे आहेत. वरील यापैकी नाही, म्हणजे योग्य कोणतंही नाही. जर चुकीचे विचारलं असतं, तर जर चुकीचं अयोग्य विचारलं असतं, अयोग्य विचारलं असेल तर हे आन्सर आलं असतं. ठीक आहे. चलो बघा आता पुढे. बघा आता, कॅबिनेट मिशन कधी आलं होतं, कॅबिनेट मिशन प्लॅन 16 मे 1946. निवडणुका जुलै ऑगस्ट 1946 मध्ये झाले. पहिली बैठक 9 डिसेंबर 46 ला झाली कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीची. कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये जागांचे वाटप बघा, जनरल, मुस्लिम. जनरल म्हणजे जे हिंदू वगैरे सगळे जनरल, मुस्लिम आणि शीख या 3च समुदायांमध्ये होते. किती, 3 समुदाय. आणि या 3 समुदायांमध्ये होते. दलितांसाठी स्वतंत्र गट इथे नव्हता. संविधान सभेची रचना बघा, त्यावेळेस ऍज पर द कॅबिनेट मिशन प्लॅन एकूण सदस्य 389 होते. ब्रिटिश प्रोव्हिन्सेस 292, ठीक आहे. चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस किती होते, 4 होते. आणि प्रिन्सली स्टेट्स 93. प्रिन्सली स्टेट किती, 93. आता फाळणीनंतर बघा, फाळणीनंतर काय झाला, एकूण 299 जागा राहिल्या. जेव्हा फाळणी झाली त्यातले बरेचसे सीट कुठे गेले, पाकिस्तानात गेले. एकूण 389 होते, पण फाळणीनंतर किती राहिले, 299. आलं लक्षात. ब्रिटिश प्रोव्हिन्सेस मध्ये 292 सीट्स होते. चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस मध्ये किती होते, 4. आणि प्रिन्सली स्टेट्स मध्ये 93 सीट्स. आलं लक्षात. हे पूर्ण गोष्टी काय करा, कॅबिनेट मिशनच्या लक्षात ठेवा. डन. सो एवढं जरी केलं तरी तुमच्या कॅबिनेट मिशन बद्दलचं पण गोष्टी लक्षात राहून जातील. नेक्स्ट, सी, योग्य जोड्या लावा संविधान सभेतील समिती. जोड्या लावा कशासाठी, संविधान सभेतील समिती. बघा आता तुम्हाला एक समिती दिली आणि अध्यक्ष दिले. आता हे इतक्या वेळ झालंय की तुम्हाला बघायची पण गरज नाहीये. ठीक आहे. नागरिकत्व संबंधी तदर्थ समिती कोण आहे इथे, राजेंद्र प्रसाद आहेत, एस वरदचारी आहे, दीनानाथ येते, ठीक आहे, दीनानाथ सेने आणि जेबी कृपलानी. आता जेबी कृपलानीची समिती तुम्हाला माहिती आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, मूलभूत अधिकार उपसमिती, जेबी कृपलानी. आता एक जोडी लागली, ट्राय करायचं. डीचं एक कुठे कुठे, डीचं एक इथे, ठीक आहे, इथे नाहीये, इथे पण नाहीये. आता डीचं एक इथे पण आहे. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही 2 ऑप्शन डिरेक्टली काय केलेत, कट केलेत. 50-50 पर्यंत तुम्ही पोहोचलाय. डन. राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती नाही माहिती तुम्हाला, ठीक आहे. आता नागरिकत्व संबंधित तदर्थ समिती तुम्हाला माहिती होती, ठीक आहे. नागरिकत्व संबंधित तदर्थ समिती आपण पीवाय मागच्या एका क्वेश्चन मध्ये बघितले. त्याचं हे कोण, त्याचे अध्यक्ष कोण होते, एस वरदचारी. म्हणजे एचं 3 बघायचं. आता एचं 3 कुठे आहे, एचं 3 इथे, एचं 3 इथे, म्हणजे इथे पण दोघांच्या दोघं काय सेम आहे. डन. आता प्रेस गॅलरी समिती, प्रेस गॅलरी समिती कोण आहे, उदाहरणार्थ सेन आणि मूलभूत. आता राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती कोणार, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग सीचं 4, ठीक आहे, सीचं 4, इथं 2 आहे. सो ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. सो ऑप्शन 1 मध्ये मग लक्षात ठेवा, एचं काय, नागरिकत्व संबंधित तदर्थ समिती, एस वरदचारी. प्रेस गॅलरी समिती, उदाहरणार्थ सेन.
राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे आणि मूलभूत अधिकार उपसमिती JB कृपलानी. डन. सो सगळ्याच्या सगळ्या कमिटीज त्यांची नावं काय करा एकदा लक्षात ठेवा. इथं दिलंय बघा. नागरिकत्वासंबंधी तदर्थ समिती S वरदचारी, प्रेस गॅलरी उदयनाथ सेन, राष्ट्रीय ध्वज समिती राजेंद्र प्रसाद आणि मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी. डन. नेक्स्ट एक स्टेटमेंट दिले बघा. ही संविधान सभा बघा, ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा ऐतिहासिक ठराव कधी संमत केला? ऐतिहासिक ठराव आहे. आता हा ऐतिहासिक ठराव जेव्हा शब्द आला ना त्याला रिझोल्युशन म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे की तो काय ऑब्जेक्टिव्हचा रिझोल्युशन आहे, म्हणजे काहीतरी ऑब्जेक्टिव्ह आहेत ना, एकदम कॉमन सेन्स बघायचा. डिरेक्टली क्वेश्चन नाही आला ना तर मग असं इनडिरेक्टली वेगळ्या शब्दात येऊ शकतो. ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यकालीन राज्यकारभारासाठी एक स्वतंत्र संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. म्हणजे काय ते ऑब्जेक्टिव्ह आहेत. काय ऑब्जेक्टिव्ह आहेत कशाचे? कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत. तो ठराव कोणी मांडला होता? नेहरू यांनी, जवाहरलाल नेहरू यांनी. कधी? 13 डिसेंबर 1946. आणि तो पास कधी झाला? मग तो पास झाला 22 जानेवारी 1947. ठीक आहे, 22 जानेवारी 1947. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन बद्दल एवढे गोष्ट लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन म्हणजे हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने तो ठराव पास केला. मांडला कोणी होता? जवाहरलाल नेहरू यांनी. कधी? 13 डिसेंबर 46. पास कधी झाला? 22 जानेवारी 1947. तर 22 जानेवारी 1947 इज द करेक्ट आन्सर. हे काय? ते सगळे संविधान सभेचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. डन. सो ह्या सिक्वेन्सने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत जा, जेणेकरून तुम्हाला एखादी गोष्ट आली तर ती क्विक रिकॅप होईल. पाठ करत बसणार यार मग काय पाठ करणार ना, एवढी मोठी एक्झाम्स आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी काय पाठ करणार. सो फोकस ऑन दीज ऑल थिंग्स. बघा, 13 डिसेंबर 46 ला नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडला. 22 जानेवारीला संविधान सभेने मंजूर केला. तेच लक्षात ठेवा किंवा ही पूर्ण सिक्वेन्स लक्षात ठेवा. व्हॉट एव्हर इट इज, तुमच्यावर येते. बघा आता नेक्स्ट, काँग्रेसच्या तज्ञ समितीबाबत योग्य कथन ओळखा. ठीक आहे. 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान समिती साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ञ समिती नेमली. यू डोंट नो. जवाहरलाल नेहरू या समितीचे काय होते? अध्यक्ष होते आणि KM मुन्शी या समितीचे समन्वयक होते. काय काय तुम्हाला लक्षात राहतं बघा, याच्यापैकी 8 जुलै 46 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान समितीचे साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ञ समिती नेमली. आता वरीलपैकी सर्व याचं काय असेल? मे बी आन्सर असेल. बघा, वरीलपैकी सर्व. डन. सो ओके, ठीक आहे. आता हा 17 नंबरचा जो क्वेश्चन आहे ना त्याचं हे वरीलपैकी सर्व आहे. ओके, वरीलपैकी सर्व त्याचं काय आन्सर? एक लक्षात ठेवा, तज्ञ समितीबाबत योग्य कथने लक्षात ठेवा. डन. नेक्स्ट बघा, संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा. आता याचं एक्सप्लेनेशन नाही दिलेलं कारण की ते सरळ फक्त तारीख लक्षात ठेवा. 8 जुलै 1946 राष्ट्रीय काँग्रेसची समिती साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने एक समिती, हे एक तारीख लक्षात ठेवा. आणि जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते आणि KM मुन्शी या समितीचे समन्वयक. वरीलपैकी सर्वचे सर्व स्टेटमेंट काय करेक्ट आहेत. डन. सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. नेक्स्ट बघा, 18 नंबरचा, संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 46 रोजी आयोजित करण्यात आली. तुम्हाला कधी विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, योग्य विचारलं मग योग्य इथे योग्य इथे आहे, हे स्टेटमेंट डायरेक्ट कट होणार कारण की त्याच्यात नाहीच आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बरोबर आहे. तारीख काय सांगितली तुम्ही? किती तारीख? 9 डिसेंबरला पहिली मीटिंग झाली आणि 11 डिसेंबरला त्यांची निवड झाली. किती? 11 डिसेंबर. तारखा लक्षात ठेवा. ब बरोबर आहे. ब इथे ब नाहीये, इथे वरीलपैकी सर्व. ब किंवा अबक असं आहे. HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी. पहिल्यांदा संविधान सभेला 2 उपाध्यक्ष होते.
कोण होते? एच.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमाचारी. तिघच्या तिघ काय आहेत? बरोबर आहेत. तिघच्या तिघ काय आहेत? बरोबर. आलं लक्षात? सगळे स्टेटमेंट्स. आणि याच्यातून या वेगळ्या फॅक्ट आहेत. पुढच्या क्वेश्चन मध्ये इथूनच फॅक्ट उचलतील आणि क्वेश्चन देतील. सो मेक शुअर की ह्या सगळ्या फॅक्ट तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे. सी नेक्स्ट. संविधान सभेत खालील मान्यवर बघा आता. संविधान सभेत खालील मान्यवर सदस्य सहभागी झाले. आता कोण कोण सहभागी होते संविधान सभेत? तुम्हाला माहिती आहे, दोन ग्रेट व्यक्ती, दोन फेमस व्यक्ती संविधान सभेमध्ये नव्हत्या. त्यांची नावं मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे, मला माहिती आहे, पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की जे दोन व्यक्ती की ज्यांना पाकिस्तान पण पुजतं आणि म्हणजे पाकिस्तानचे जे व्यक्ती होते त्यांना पाकिस्तान देव मानतं, भारतातले जे त्यांना भारत देव मानतं, अशा दोन लोक संविधान सभेत कधीच सहभागी झाले नव्हते. त्यांची नाव मला कमेंट बॉक्समध्ये टाका. आता बघा कोण कोण होतं इथे संविधान सभेत सहभागी. राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुर्गाबाई देशमुख. आता दुर्गाबाई देशमुख, आता संविधान सभेमध्ये ज्या 15 महिला होत्या त्यांच्यातल्या एक दुर्गाबाई देशमुख होत्या. बाबासाहेब आंबेडकर तर ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्यांचे अध्यक्ष, संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. म्हणून हे तिघच्या तिघ ऑलरेडी होते. ठीक आहे, आता जिथे असेल ते बरोबर येईल. इलिमिनेशन कडे जायचं लगेच. इलिमिनेशन म्हणजे ऑप्शन 2 उत्तर येणार नाही. अगेन राजेंद्र प्रसाद आहेत, मौलाना अबुल कलाम आझाद आणि हंसा मेहता. ठीक आहे, हंसा मेहता परत या महिला आहेत, 15 महिलांमधल्या त्या काय आहेत? एक सदस्य आहेत. डन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू. ठीक आहे, आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे.बी. कृपलानी आणि बाबासाहेब आंबेडकर. आता कोण बघा, आता संविधान सभेत खालील मान्यवर सहभागी झाले होते, तर अ आणि ब इज द करेक्ट आन्सर. अ आणि ब इज द करेक्ट आन्सर. सरोजिनी नायडू यांचा काही संबंध नाहीये. ठीक आहे, आणि हे पण ऑलरेडी येतात तिथे, म्हणून आन्सर काय येणार त्याचं? अ आणि ब. बट तसं जर बघितलं ना तर सरोजिनी नायडू सुद्धा ते एका याच्यावरून निवडून आलेल्या होत्या. ठीक आहे, तर सरोजिनी नायडू सुद्धा त्यात नव्हत्या, म्हणून आन्सर काय येणार? अ आणि ब. अ आणि ब लक्षात ठेवा. आता बघा हे दोन गोष्टी लक्षात झाल्या. आता पुढचं बघा. आता संविधान सभेत 15 महिला सदस्य होत्या, त्यांची नावं लक्षात ठेवा. टीप टू दी टंग, टीप टू दी टंग. बघा, अम्मू स्वामीनाथन, दक्षयानी वेलायुधन आणि दुर्गाबाई देशमुख. इथे दुर्गाबाई देशमुख आहेत. पहिला स्टेटमेंट आलं लक्षात. अम्मू स्वामीनाथन आहे, दक्षयानी वेलायुधन आणि दुर्गाबाई देशमुख. डन. नेक्स्ट बघा, हंसा मेहता, मालती चौधरी. हंसा मेहता, मालती चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, राजकुमारी अमृत कौर, रेणुका राय, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, विजयलक्ष्मी पंडित, बेगम एजाज रसूल, बेगम जहां आरा शाहनवाज, कमला चौधरी आणि ॲनी मस्करीन. ॲनी मस्करीन. सो ह्या सगळ्या 15च्या 15 महिला त्याच्यात होत्या. आणि मग जर तसं बघितलं तर सरोजिनी नायडू सुद्धा, बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू हे पण तिथे आलं पाहिजे होतं. अबक. ठीक आहे, आणि मग राजेंद्र प्रसाद हे, तर मग तसं बघितलं तर वरीलपैकी सर्व काय पाहिजे? त्याचं आन्सर पाहिजे. वरीलपैकी सर्व त्याचं आन्सर पाहिजे. आणि सगळ्याचे सगळे जे लोक इथे आहेत ते सगळे काय आहेत? संविधान सभेमध्ये आहेत. मग पण आयोगाने एमपीएससीने हे आन्सर दिलंय. ठीक आहे, एमपीएससीने हे आन्सर दिलंय केवळ अ आणि ब. परंतु असं जर बघितलं आपण कंटेंट नुसार तर वरीलपैकी सर्व त्याचं आन्सर आलं पाहिजे. डन. आता काहीतरी इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत बघा. आता ह्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे जनरली. हाय इल्डिंग फॅक्ट्स आहेत बघा. पहिली दलित महिला सदस्य कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, संविधान सभेतली पहिली दलित महिला सदस्य कोण होती? दक्षयानी वेलायुधन. स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी, उत्तर प्रदेशच्या त्या महिला मुख्यमंत्री होत्या. जनरल नॉलेजचा क्वेश्चन म्हणून पण लक्षात ठेवा. भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री राजकुमारी अमृत कौर. राज्यघटनेतील बघा, ऑल मेन आर इक्वल ऐवजी ऑल पर्सन्स आर इक्वली ही संकल्पना कोणली मांडली? आता ह्या वरच्या तिन्ही ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल माहिती आहे, यांच्याबद्दल माहिती नसतं, मग हे लक्षात ठेवा. हंसा मेहता. संविधान सभेतील एकमेव मुस्लिम महिला सदस्य कोण होत्या? बेगम एजाज रसूल. आणि समाज सुधारक व नियोजन आयोगाच्या सदस्य कोण होत्या? दुर्गाबाई देशमुख. समाज सुधारक व नियोजन आयोगाच्या सदस्य दुर्गाबाई देशमुख. आलं लक्षात. हे हाय इल्डिंग टॉपिक्स फॅक्ट आहेत. महिलांबद्दल 15 महिला होत्या संविधान सभेत, ते पण लक्षात ठेवा. नावं लक्षात ठेवा, काही विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. डन. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट. चलो नेक्स्ट. जोड्या लावा. 31 डिसेंबर 47 रोजी, 31 डिसेंबर 1947 रोजी प्रांतीय संविधान सभेतील सदस्य संख्या, जे प्रांतां जे होते, ठीक आहे, त्यांची सदस्य संख्या किती होती? मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मग सगळ्यात जास्त कुठे असेल? मग मुंबई प्रांतात असेल.
मुंबईमध्ये किती असणार आहे? 49. सगळ्यात जास्त मुंबई असणार आहे की पश्चिम बंगाल असणार आहे? तर सगळ्यात जास्त मुंबई किंवा पश्चिम बंगाल. देन यू शुड नो. देन पश्चिम बंगाल, देन मध्य प्रांत बेरार. मग मद्रासमध्ये किती असणार आहेत? 19 मे बी. ठीक आहे. पश्चिम बंगालमध्ये 49 असतील, मुंबईमध्ये 21. बघा आता नेक्स्ट. सी, सगळ्यात जास्त कुठे जागा होत्या? मद्रास प्रांतात. ठीक आहे. मग आन्सर काय येणार त्याचा? 3. आन्सर काय येणार त्याचं? 3 त्याचं आन्सर असणार आहे. सगळ्यात जास्त जागा कुठे होत्या? मद्रासमध्ये 49 होत्या, मुंबईमध्ये 21 होत्या, पश्चिम बंगालमध्ये 19 आणि मध्य प्रांत बेरार 17. याच्यासाठी की बंगालचं काय झालेलं? विभाजन झालेलं. मग विभाजन झाल्यानंतर बंगाल एक छोटा प्रांत झाला. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू अर्लियर. मद्रास जसाच तसा राहिला, म्हणून मद्रासमध्ये 49 जागा होत्या, मुंबईमध्ये 21, पश्चिम बंगालमध्ये 19 जागा आणि मध्य प्रांत व बेरारमध्ये 17 जागा. आला लक्षात? ह्या प्रकारे जागांचं काय होतं? नियोजन होतं त्यावेळेस. बघा पुढे, कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्यात आली? कोणत्या वर्षी संविधान सभे, म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल, ठीक आहे, की 1938 ला वर्ल्ड वॉर चालू झालं. 1940 ला त्या वॉर मध्ये मदत करण्यासाठी भारतीय लोक लागणार होते. कोण लागणार होते? भारतीय लोक लागणार होते. मग इथे काय आली? ऑगस्ट ऑफर 1940. ऑगस्ट ऑफर 1940 ला यांनी काय सांगितलं की मेजॉरिटी इंडियन्स असतील अशी संविधान सभा आम्ही काय करू? तयार करू. काय? मेजॉरिटी, मेनली म्हणजे मेजॉरिटीने काय असतील? इंडियन्स असतील. आणि नंतर मग 1942 चे पण क्रिस मिशन आणलं होतं. ठीक आहे. पण पहिला यांनी पण काय स्वीकारलं होतं की मेनली इंडियन्स असतील. मेनली इंडियन्स. आलं लक्षात? आणि ते फक्त काय की आम्ही इंडियनचा सहभाग असल्यावर आम्ही स्वीकारू. मग पहिला प्रयत्न कधी झाला? 1940 ला. ऑगस्ट ऑफर 1940. बघा 1934 मध्ये एम एन रॉय यांनी संविधान सभेची कल्पना मांडली होती. 1935 मध्ये काँग्रेसने मागणी केली. 1946 मध्ये प्रथम मान्यता आणि 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना. पण त्याच्यामध्येच 1942 ला पण क्रिस मिशनने पण काय केली होती? ऍक्सेप्टन्स दिली होती. आणि मग 1946 ला डायरेक्ट संविधान सभेची स्थापना झाली. ठीक आहे. सो हे पूर्ण सिक्वेन्स लक्षात ठेवा. सी अगेन, जो योग्य जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला, काय करायच्यात? योग्य जोड्या लावायच्यात. बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद मसुदा समितीचे अध्यक्ष होते, ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते. बरोबर आहे. संविधान सभेचे अध्यक्ष, मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष आणि संविधान सभेचे कार्यविषयक सल्लागार. आता एक जोडी लागली की बघायचं. आता तुम्हाला राजेंद्र प्रसाद विचारलं, मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत का? ठीक आहे. तर ते कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. ते कोण होते? बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष. आता ब च एक बघायचं. ब च एक कुठे कुठे? इथे नाहीये, इथे नाहीये. ब च एक इथे पण नाही. डिरेक्टली आन्सर. बाकीचं माहित नाही. राजेंद्र प्रसाद कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष. बरोबर आहे. अ च 2. अ च 2 आहे इथे. देन बी एन राव काय होते? सल्लागार होते. बी एन राव काय होते? सल्लागार होते. आणि वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष. आता मूलभूत हक्क विषयक समितीच्या ज्या 2 उपसमित्या होत्या, त्याच्या उपसमिती कृपलानी. आलं लक्षात? जे उपसमिती त्याचे अध्यक्ष कोण होते? कृपलानी. डन. जे बी कृपलानी. सो या गोष्टी फक्त काय करा? लक्षात असू देत जा. म्हणजे एक क्वेश्चन आला ना, त्याच्यातून 3-4 फॅक्ट होतात, त्या फक्त रटण्याचा प्रयत्न करा. बघा खालीलपैकी कोणत्या तारखेला उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला? किती वेळेस झालाय आपला? ठीक आहे. कोणत्या तारखेला? 22 जानेवारीला. या दिवशी काय झाला? मांडला. आणि इथे काय झालं? स्वीकारला. मांडला आणि स्वीकारला. डन. 26 जानेवारी 1947 ला काय झालं? इथे काय झालं? स्वातंत्र्य मिळाले. डन. बघा 22 जानेवारी 1947 त्याचा आन्सर आहे.
सी. 9 डिसेंबर संविधान सभेची पहिली बैठक झाली. 11 डिसेंबर राजेंद्र प्रसाद यांचा अध्यक्ष म्हणून निवड झाली. 13 डिसेंबर ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. 22 जानेवारी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन ते सादर केलं, इथे मंजूर झालं. 22 जुलै राष्ट्रध्वज. 29 ऑगस्ट मसुदा समितीची स्थापना झाली. 26 नोव्हेंबर 1949 संविधान स्वीकारलं. 24 जानेवारी राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि राष्ट्रपती स्वीकारलं. 26 जानेवारी संविधान लागू झालं. मेजर सगळ्या तारखा इथे दिलेल्या आहेत, लक्षात ठेवा. इथे जे आहेत बाकीचं एक पेज करा, सगळ्या तारखा एका खाली एक लिहून टाका. तुमचे जे रिव्हिजन करायची नोटबुक असेल तिथे व्यवस्थित लिहून ठेवा. ठीक आहे, सगळा कंटेंट एका ठिकाणी. एकदा व्हिडिओ जरी फास्ट फॉरवर्ड करून बघितला तरी तुमचं लक्षात राहून जाईल. खरे आहे कोणते विधान? बघा, खालीलपैकी कोणतं विधान काय त्यांनी करेक्ट स्टेटमेंट विचारलंय. खरे आहेत. बघा, 22 जुलै संविधान सभेने राष्ट्रध्वज स्वीकारला. 24 जानेवारी 1950 राष्ट्रगीत स्वीकारला. 30 डिसेंबर 46 ला पहिले अधिवेशन झाले. 30 डिसेंबरला झालं का? तर ते झालं 9 डिसेंबरला. किती? 9 डिसेंबर. क चुकीचं आहे. इथे हा क चुकीचा आहे, इथे क चुकीचा आहे, इथे पण क चुकीचा आहे. अ आणि ब इज द करेक्ट आन्सर. अ आणि ब इज द करेक्ट आन्सर. तुम्हाला ही तारीख माहिती पाहिजे. डन. अगेन तारखा दिलेल्या आहे बघा खाली, एकदा गो थ्रू करा सगळ्या तारखा. 9 डिसेंबर, 11 डिसेंबर, 13, 24. आता ह्याच्या सगळ्या तारखा बघितल्या, त्या सगळ्या तारखा इथे परत दिलेल्या आहे. बघा आता क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. भारतीय संविधानात स्वीकार केलेल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी. ठीक आहे, योग्य जोडी तुम्हाला काय करायची? ओळखायची. योग्य जोडी कोणती ते ओळखायचं. ठीक आहे, बघा आता हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अमेरिकेकडून काय घेतलंय आपण, म्हणजे कोणत्या देशाकडून कोणत्या गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहे ते बघायचे. अमेरिकेकडून उपराष्ट्रपती पद, कॅनडाकडून केंद्र सरकारसाठी युनियन संज्ञा, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण की भारत आज पण युनिटरीच्या प्रोव्हिजन्स आहेत त्या कॅनडाकडून घेतलेल्या आहे. ब बरोबर आहे. ठीक आहे, मग ब बरोबर आहे. इथे अ नाही येणार, इथं ब आहे, इथं पण नाही येणार ब. ठीक आहे, सो 2 ऑप्शन कट होतात. अगेन तुम्ही 50-50 पर्यंत पोहोचतात. ऍटलिस्ट तुम्हाला क्ल्यूलेस असण्यापर्यंत 50-50 पर्यंत जाणं कधीही बेटर. ठीक आहे. दक्षिण आफ्रिका राज्यसभेतून निवडून आलेले लोक आपण अजून पण तीच फॉलो करतो. आणि आयर्लंड राष्ट्रपतीकडून राज्यसभेत जे नामनिर्देशित केले जातात 12 लोक ते. डन. सो तसं बघितलं तर सगळ्याच्या सगळे स्टेटमेंट काय आहेत? बरोबर आहेत. अ ब क ड आर ऑल आर द करेक्ट स्टेटमेंट. ऑल आर द करेक्ट स्टेटमेंट. डन. बघा आता स्रोत आणि भारताने स्वीकारलेले वैशिष्ट्य काय? अमेरिका मूलभूत हक्क, न्यायालयीन पुनर्विलोकन आणि उपराष्ट्रपती. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, स्टार करून ठेवा. ठीक आहे, याच्यावर दरवर्षी राज्यसेवेला किंवा कंबाईनला क्वेश्चन बघायला भेटतो. हे सगळे जे टॉपिक आहेत. अमेरिकेकडून काय घेतलं? फंडामेंटल राईट्स. ठीक आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनर्विलोकन आणि व्हाईस प्रेसिडेंट. व्हाईस प्रेसिडेंट. डन. ब्रिटन म्हणजेच काय? इंग्लंड पार्लमेंट, पार्लमेंटरी गव्हर्नमेंट, मंत्रिमंडळ व्यवस्था म्हणजे काय? पोर्टफोलिओ सिस्टम, पोर्टफोलिओ सिस्टम आणि रूल ऑफ लॉ. संसदीय शासन म्हणजे काय? पार्लमेंटरी गव्हर्नमेंट, पार्लमेंटरी गव्हर्नमेंट. ठीक आहे. कॅनडा युनियन ऑफ स्टेट आणि मजबूत केंद्र म्हणजे काय असतील? जे अधिकार संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूचीमध्ये नाही येणार ते सगळे अधिकार कोणाकडे असतील? केंद्र. म्हणजे जे विषयांवर कायदा कोणीच करू नाही शकत त्या विषयावर कायदा करण्याची जर गरज निर्माण झाली तर केंद्र सरकारला तो अधिकार असेल. ठीक आहे. आयर्लंड डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जे आपल्याकडे आहेत ते, आणि राष्ट्रपतींकडून राज्यसभा सदस्यांचे नामनिर्देशन म्हणजे काय? नॉमिनेशन. नॉमिनेशन. ठीक आहे, नॉमिनेशन. दक्षिण आफ्रिका बघा, राज्यसभा निवडणूक पद्धती आणि घटना दुरुस्तीची प्रक्रिया. दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलंय? राज्यसभा निवडणूक पद्धती आणि घटना दुरुस्तीची प्रक्रिया घेतलेली. ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलंय? समवर्ती सूची आणि व्यापार स्वातंत्र्य. समवर्ती सूची म्हणजे काय? सगळ्या त्या तिन्हीच्या तिन्ही सूच्या आहेत त्यातली समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून घेतली. आणि
ट्रेड, व्यापार करण्याचं स्वातंत्र्य. ठीक आहे. आणि आता जे राज्यसभेची जी निवडणूक होते, इनडिरेक्ट इलेक्शन्स, ती कुठून घेतली? दक्षिण आफ्रिका. आणि आपण जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करतो ते पण आपण कुठून घेतली? दक्षिण आफ्रिकेकडून. सोव्हिएत संघ, फंडामेंटल ड्युटीज, काय ड्युटीज, त्या कुठून घेतल्यात? रशियाकडून. म्हणजे काहीतरी नागरिक आहे आणि नागरिक या नात्यानं आपल्या काहीतरी ड्युटीज आहेत, ते कुठून घेतल्यात? सोव्हिएत रशियाकडून. आणि फ्रान्सकडून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आलं लक्षात? सो ह्या सगळ्या गोष्टी काय करा? लक्षात ठेवा. आलं लक्षात? एवढ्या जेवढ्या फॅक्ट झाल्या, तर जस्ट इमॅजिन की किती फॅक्ट झाल्या. एवढ्या जरी लक्षात ठेवायला काही वाचायची गरज नाही. क्वेश्चन जसा तसा आला तरी पाठ झाला पाहिजे, फॅक्ट आल्या तरी पाठ झाला पाहिजे, काही विचारू दे, यू शुड बी एबल टू आन्सर. आलं लक्षात? फक्त आणि फक्त एक गोष्ट काय करायची तुम्हाला, ज्या समजा आता खूप साऱ्या डेट्स आहेत, ठीक आहे, किंवा फॅक्ट्स आहेत. आता त्याला युपीएससी चे जे स्टुडंट्स असतात ना, युपीएससी चे, ते काय करतात? 1 पेजर नोट्स बनवतात. म्हणजे जे तुम्हाला येतं ना ते नाही लिहायचं, जे तुम्ही विसरून जाता, ठीक आहे, ते. मग तुम्ही विसरता काय? डेट्स, आर्टिकल्स, नेम्स. आलं लक्षात? मग ह्या गोष्टी एका पेजवर लिहून घ्यायच्या. तारखा असतील, संख्या असतील, किंवा मग स्टॅट्स असतील, काहीतरी स्टॅटिस्टिक्स असतील, स्टॅट्स असतील, एका पेजवर लिहून ठेवा ना. काही तुम्हाला म्हणजे जास्त त्याची गरज पण नाही पडणार. एका पेजवर लिहून ठेवा, काहीच नाही अडणार. फक्त काय करायचं? मध्ये मध्ये वाचत राहायचं. आणि हे कोणतं करायचं? जेव्हा पीवायक्यू बघतो ना, पीवायक्यू मधला कंटेंट लक्षात ठेवा. मग पीवायक्यू मध्ये जे आर्टिकल आले असतील, तर 2000 म्हणजे कोणतं पण तुमच्याकडे बुक असेल, सोर्स असेल, त्या पीवायक्यूज मध्ये ज्या ज्या डेट्स येतात, जे जे आर्टिकल्स येतात, जे जे फॅक्ट, जे जे नवीन नावं येतात, आता काही कन्सेप्ट आपल्याला माहिती नसतात, बुक मध्ये पण नसतात, पण ते आयोगाने बरोबर दिलेले असतात, त्या फॅक्ट असं पूर्ण लिहून ठेवा ना, डिरेक्ट लिहून ठेवा, इझी जाईल. आलं लक्षात? पाठ करायला सोपं जातं. आणि काय करायचं? रिव्हिजन. आता हे जे तुम्ही एक पेजर नोट्स काढताना, आता लेक्चर बघता समजा, त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा ते काय करायचं? रिवाइज करायचं. ठीक आहे. सो ऑन दिस नोट आपण आता काय करूया? आजचं लेक्चर थांबूया. बऱ्यापैकी गोष्टी आज थोड्या हेवी लोड झाला असेल. जे जुने मुलं असतील त्यांना ते सोपं गेलं असेल, रिवाइज झालं. नवीन मुलांना ते अवघड जाईल. आता ह्याच टॉपिकवर अजून जेवढे काही पीवायक्यू आहेत मॅक्झिमम, ठीक आहे, सो आपण जसं जमेल 25-30 ज्या अँगलने जमतील तेवढे दररोज घेऊन येण्याचा प्रयत्न करू. कारण कमीत कमी वेळेत तुमचं मॅक्झिमम काय होईल? रिव्हिजन होईल. आजचं लेक्चर जरी बघितलं तरी तुमचे बऱ्यापैकी कन्सेप्ट काय झालेले आहे? क्लिअर झाले. ठीक आहे. सो ऑन दिस नोट आज आपण इथे थांबूया. तोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करा, लेक्चर बघा आणि नोट्स काढा. ठीक आहे. चलो टाटा, बाय बाय.